ॲनिव्हर्सरीच्या आदल्या रात्री केक कटिंगऐवजी आम्ही मिठाई एन्जॉय करत केलं प्री ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आयूने अशा गोड पद्धतीने ॲनिव्हर्सरी विश केलं. सो आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन कसं करायचं तर त्याचे काही एवढं काही हे नाही आहे आमचे प्लॅन्स वगैरे. आम्ही ऑलरेडीच खूप ठिकाणी फिरून आलो होतो, त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही घरी राहण्याचा बेस्ट असा निर्णय घेतला, कारण बाहेर खूप ऊन आहे आणि आज म्हणजे वीकडे आहे, सोमवार आहे, त्याच्यामुळे बाहेर दिवसभरासाठी कुठेच जाता येणार नाही, ऑफिस वर्क असल्यामुळे. म्हणून आम्ही असं विचार केला आहे की आपण कुठल्या तरी एका छान रेस्टॉरंटला जाऊन सेलिब्रेशन करावं किंवा तिथे जाऊन चांगलं जेवण वगैरे करून डिनर करून यावं. हा एक बेस्ट प्लॅन आहे. तर आम्ही दिवसभरापासून तर आत्तापर्यंत फक्त विचार करतो आहे की नेमकं कुठल्या हॉटेलला आपण जायचं आहे. तर आम्ही साधारणतः 5 ते 10 हॉटेल जे आहेत तर त्या शॉर्टलिस्ट केल्या. त्याच्यानंतर त्याचे रिव्ह्यूज बघितले वगैरे, फोटोज बघितले आणि फायनली आम्ही 2 हॉटेल जे आहेत तर त्या सिलेक्ट केल्या आहेत. आणि आता फायनली आम्ही दोघांपैकी एक जाण्याच्या अगदी अर्धा तास अगोदर त्यातली एक फायनल करू आणि तिथे जाऊ. मग तिथे काय काय होतं, कसं होतं आणि नेमकं म्हणजे कुठे जातो हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इव्हिनिंगला थोडा वॉक केला, घाम तर काही आला नाही, तरी पण वॉक करणं खूप गरजेचं आहे हे मला आज जाणवलं. लिफ्टमध्ये बसल्यावर आम्ही ठरवलं की आम्हाला नेमकं कोणत्या हॉटेलला जायचं आहे. तर आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्ही आलो आहे आता फायनली आकासाला. त्याचे खूप सारे रील्स बघितलेले होते की तिथे असं आहे तसं आहे वगैरे. लेट्स सी, पुढे बघूयात आता तिथे काय काय. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता, म्हणून ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही निघालो थेट आकासाला. रस्त्यातच एक्साइटमेंट सुरू झाली होती. काय ऑर्डर करायचं, ॲम्बियन्स कसं असेल, आयु काय करणार, सगळं डोक्यात चालू होतं. रेस्टॉरंटमध्ये एंटर केल्यावर म्हणजे पहिल्यांदा जे जाणवलं ते तिथलं शांत आणि सुंदर ॲम्बियन्स, लाईट, म्युझिक अँड ओव्हरऑल वाईब खरंच खूप भारी होती. आम्ही थोडं मेनू एक्सप्लोअर केलं आणि ऑनेस्टली प्रत्येक डिशची प्रेझेंटेशन खूप मस्त होती. आयु तर पूर्ण रेस्टॉरंट एक्सप्लोअर करण्यात बिझी होता. त्याच्या मस्तीमुळे अजून मजा आली. खूप दिवसांनी असा निवांत टाईम स्पेंड केला. नो रश, नो टेन्शन, फक्त फॅमिली टाईम. काही मोमेंट्स कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले आणि काही नाही करू शकले. अशा छोट्या छोट्या सेलिब्रेशन्समुळे लाईफ अजून स्पेशल वाटते ना. आता डिनर फिनिश करून आम्ही निघतोय आणि त्याआधी आयूने तर आपल्या डान्सचा जलवाच दाखवून दिला. तो म्हणजे तिथल्या स्टेजवर जाऊन त्याने तुम्हाला येईल तसा डान्स केला. आजच्या दिवसाचा व्लॉग हा मी इथे संपवते. माझा आकाशाचा जो एक्सपिरियन्स होता तर तो खूप छान होता. सो यू मस्ट विजिट. फूड छान आहे, ॲम्बियन्स एक नंबर आहे. अशा पद्धतीने मी माझा हा व्लॉग एंड करते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथेच एंड करते कारण आयु मला काहीच बोलू देत नाही. बाय.